Now here is one activity or experiment given to prove the laws of reflection. हे जे तिन्ही लॉज आहेत रिफ्लेक्शन ऑफ लाईटचे, तर ते कसे बरोबर आहेत तर ते दाखविण्यासाठी किंवा ते सिद्ध करण्यासाठी इथे एक एक्सपेरिमेंट दिलेली आहे. तर ती आपण बघू. त्या एक्सपेरिमेंटसाठी आपल्याला काय काय साहित्य लागेल, व्हॉट इक्विपमेंट्स विल रिक्वायर अ मिरर, a drawing board, pins, white paper, protector, scale and pencil. These all things we will require for this experiment. Now step by step we will see how to perform this activity. First step, fit a white paper on a drawing board tightly as possible. एका ड्रॉइंग बोर्डवरती अशा पद्धतीने व्हाईट पेपर पूर्ण फिक्स करायचा आहे. त्यानंतर सेकंड स्टेप, ऑन द पेपर ड्रॉ लाईन PQ इंडिकेटिंग द पोझिशन ऑफ द मिरर. अशी एक लाईन स्ट्रेट काढायची आहे. तर त्यावरती आपण नंतर मिरर ठेवणार आहोत. सो फर्स्ट ड्रॉ लाईन PQ. अशा पद्धतीने PQ लाईन काढायची आहे. नेक्स्ट स्टेप, ड्रॉ अ परपेंडिक्युलर ON टू PQ ॲट O. आणि ON अशी परपेंडिक्युलर लाईन म्हणजे 90 डिग्रीचा अँगल तयार झाला पाहिजे PQ आणि ON मध्ये. तर अशी एक लाईन काढायची आहे आणि ह्या पॉईंटला नाव द्यायचं आहे O. नेक्स्ट, ड्रॉ रे AO मेकिंग ॲन अँगल ऑफ 30 डिग्रीज विथ ON. आणि इथे असा एक रे काढायचा आहे म्हणजे ON आणि OA किंवा AO मध्ये 30 डिग्रीचा अँगल तयार झाला पाहिजे. अशा पद्धतीने हा रे काढायचा आहे अगोदर. नेक्स्ट, फिक्स टू पिन्स S and R अलॉंग AO. आणि AOवरती आपल्याला इथे दोन अशा पिन्स फिक्स करायच्या आहे. दोन पिन फिक्स केल्यानंतर त्या पॉईंटला नाव द्या S and R. या दोन्ही पॉईंट्सला नाव द्यायचे पेन्सिलने तिथं S and R. नेक्स्ट, फिक्स द मिरर टू अ स्टँड अँड प्लेस इट अलॉंग PQ परपेंडिक्युलर टू द ड्रॉइंग बोर्ड. आणि त्यानंतर ह्या लाईनच्या स्ट्रेट असा मिरर ठेवायचा आहे परपेंडिक्युलर टू बोर्ड. खालच्या पेपरला परपेंडिक्युलर आला पाहिजे असा इथं मिरर ठेवायचा आहे. नाउ व्हॉट विल ऑब्झर्व, वी विल सी द इमेज ऑफ दिस S and R पिन्स. इथे S and R पिन्स ह्या ज्या दोन पिन्स आहेत तर त्यांची इमेज आपल्याला इथे दिसेल मिररमध्ये. जर आपण बघितलं तर अशी इथे दिसेल आणि इथून जर आपण बघितलं तर ह्या पिन्स या स्ट्रेट दिसेल आपल्याला. आणि त्याचबरोबर या पिनच्या स्ट्रेट काय करायचं आहे, इथे दोन पिन्स परत फिक्स करायच्या आहेत. ह्या सरळ रेषेमध्ये आल्या पाहिजे अशा पद्धतीने. नेक्स्ट स्टेप, रिमूव्ह द मिरर अँड जॉईन द पॉईंट्स T and U. इथे ज्या दोन पिन्स आपण फिक्स केलेल्या आहेत तर त्यांना काय नाव द्यायचं आहे, T and U. नाव मिरर काढून घ्यायचा आहे हा. आणि त्यानंतर काय करायचं आहे, ही जे आपण दोन पॉईंट्स काढलेले आहेत इथं T and U तर ते ओपर्यंत एक्सटेंड करायचे म्हणजे अशी लाईन ड्रॉ करायची आहे. दिस विल बी द रे ऑफ रिफ्लेक्टेड रेज होईल हा. आणि हा काय झाला, इन्सिडंट रे. अगोदरचा हा रे AO हा झाला इन्सिडंट रे आणि रे OT हा झाला रिफ्लेक्टेड रे. नाव मेजर अँगल TON. हा जो अँगल तयार झालेला आहे तर याचं मेजरमेंट जर घेतलं आपण इथे तर याचंसुद्धा काय येईल, 30 डिग्री येईल. तर हा अँगल कुठला झाला आहे, अँगल ऑफ रिफ्लेक्शन. आणि हा अँगल ऑफ इन्सिडन्स. दिस अँगल विल बी अँगल ऑफ इन्सिडन्स अँड दिस इज अँगल ऑफ रिफ्लेक्शन. तर या दोन्हींचं मेजरमेंट आपल्याला 30 डिग्रीज दोन्हींचं सारखंच येईल. अशा पद्धतीने प्रूव्ह होईल की अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. आता ही स्टेप आपण जर रिपीट केली, फक्त इथं अँगल आपण 30 डिग्रीचा घेतला होता तर दुसऱ्या वेळेस काय करायचं, इथं 45चा घ्यायचा आहे. तर आपल्याला इथं रिफ्लेक्टेड रेसुद्धा कितीवरती येईल, 45 वरतीच येईल. त्यानंतर जेव्हा आपण इथं 60 डिग्री येईल, जर पिन्स आपण 60 डिग्रीवरती ठेवल्या आणि परत इथे रिफ्लेक्टेड रे जर काढला तर इथे सुद्धा काय होईल, 60 डिग्रीचाच अँगल तयार होईल या दोन्हींमध्ये. सो फ्रॉम दिस एक्सपेरिमेंट वी कॅन प्रूव्ह दॅट अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. जेव्हा इन्सिडंट अँगल 30 राहील, इथे सुद्धा 30 डिग्रीचाच रिफ्लेक्टेड अँगल तयार होईल.
जेव्हा इन्सिडेंट अँगल 45चा राहील, इथे सुद्धा 45चाच रिफ्लेक्टेड अँगल येईल आणि इथे 60 डिग्रीचा जेव्हा इन्सिडेंट अँगल राहील, इथे सुद्धा 60 डिग्रीचा रिफ्लेक्टेड अँगल तयार होईल. अँड वी कॅन ऑब्झर्व दॅट रिफ्लेक्टेड incident ray and reflected ray, they are and this perpendicular, they are on the same plane. Again we can also observe that incident ray and reflected ray are on the opposite side of नॉर्मलच्या ऑपोजिट साईडला असतात. म्हणजे याहून आपल्याला ह्या एक्सपेरिमेंटवरून आपण सिद्ध करू शकतो की हे तिन्ही लॉज हे बरोबर आहेत. I have given one link of this experiment in the description box of this video. ही एक्सपेरिमेंट कशा पद्धतीने परफॉर्म करायची तर त्यासाठी एक व्हिडिओ आहे, तर तिची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता. Now we'll see the two types of reflection of light, that is first regular reflection of light and second irregular reflection of light. How does the regular reflection of light takes place and where does irregular reflection of light takes place? Regular reflection of light आणि irregular reflection of light मध्ये कसा फरक असतो किंवा कुठे होत असतं दोन्ही पण, तर ते आपण इथे बघू. Now here is reflection of light from a smooth surface. जर एखादा मऊ सरफेस असेल तर त्यावरून रिफ्लेक्शन ऑफ लाईट कशा पद्धतीने होत आहे. जर आपण बघितलं इथं इन्सिडंट रेज हे एकमेकांशी पॅरलल आहेत आणि त्याचबरोबर हे जे रिफ्लेक्टेड रेज आहेत तर ते सुद्धा एकमेकांशी पॅरलल आहेत. परंतु रफ सरफेसमधून जेव्हा लाईट रिफ्लेक्ट होत असते तर तिथं काय होत असतं, नॉर्मल जो असतो हा, इथे जर बघितलं आपण नॉर्मल कसा आहे, परपेंडिक्युलर आहे या सरफेसला. परंतु इथे जर आपण बघितलं प्रत्येक पॉईंटवरती नॉर्मल हा परपेंडिक्युलर, इथे ह्या पॉईंटला नॉर्मल असा परपेंडिक्युलर येईल. हियर ॲट दिस पॉईंट नॉर्मल विल बी लाईक दिस परपेंडिक्युलर टू दिस सरफेस, या सरफेसला. आणि इथे सरफेस असा आहे म्हणजे इथे काय होईल, नॉर्मल असा येईल आणि ह्या पॉईंटला सरफेस असा असल्यामुळे नॉर्मल ह्या पद्धतीने येईल. नॉर्मल रेषा जी असते तर ती इमॅजिनरी लाईन तर ती अशी येईल. ज्यावेळेस नॉर्मल चेंज होतं आहे तर त्यामुळे काय होतं, इथं ह्या रिफ्लेक्शनमध्ये रिफ्लेक्शन अँगल आणि प्रत्येक रेसचं हे वेगवेगळं येईल. याचा नॉर्मल वेगळा येईल, ह्या रेससाठी नॉर्मल वेगळा येईल आणि ह्या थर्ड रेसाठी ह्या इन्सिडंट रेचा नॉर्मल हा वेगळा येईल. त्यामुळे इथे रिफ्लेक्शन अँगल ऑफ रिफ्लेक्शन हे वेगवेगळ्या पद्धतीने होईल. सो व्हॉट इज how does regular reflection takes place? The reflection of light from a plain and smooth surface is called regular reflection of light. जर प्लेन सरफेसमधून जर रिफ्लेक्शन होत असेल तर त्या रिफ्लेक्शनला आपण काय म्हणत असतो, रेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आणि ते कशा पद्धतीने होत असतं, फॉर रेग्युलर रिफ्लेक्शन द अँगल ऑफ इन्सिडन्स ॲज वेल ॲज द अँगल ऑफ रिफ्लेक्शन आर द सेम. हे जे तिन्ही रेजचे जे अँगल ऑफ इन्सिडन्स आहेत, हा I2 आणि हा I3 हे तिन्ही सारखे आहेत. आणि त्याचबरोबर I1 इक्वल टू R1. सो I1 इक्वल टू R1, I2 इक्वल टू R2 अँड I3 इक्वल टू R3. त्यामुळे आपल्याला I1 इक्वल टू I2 इक्वल टू I3 इज इक्वल टू R1 इक्वल टू R2 म्हणजे रिफ्लेक्शन अँगल ऑफ रिफ्लेक्शन दाखवलेलं इथं R1 इक्वल टू R2 इक्वल टू R3. अशा पद्धतीने इथे आपल्याला इक्वल येतील अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन, तिन्ही रेससाठी सारखे येतील. तर याला म्हणतात रेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आता इरेग्युलर रिफ्लेक्शनमध्ये काय होत असतं, द रिफ्लेक्शन ऑफ लाईट फ्रॉम द रफ सरफेस इज कॉल्ड इरेग्युलर रिफ्लेक्शन. म्हणजे रफ सरफेसमधून जर एखादा खरबडा सरफेस असेल तर त्यामधून जर रिफ्लेक्शन होत असेल, अस्थिर पाणी असतं जेव्हा पाण्यावरती लाटा असतात तर त्यावरून जे रिफ्लेक्शन होत असतं तर ते कसं असतं, इरेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आणि स्थिर पाणी असेल, शांत पाणी असेल तर तिथून रेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट होईल. तर अशा पद्धतीने रिफ्लेक्शन ऑफ लाईट फ्रॉम अ रफ सरफेस इज कॉल्ड इरेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आता इथे रिफ्लेक्शन झाल्यानंतर अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन कशा पद्धतीने असतात. इन इरेग्युलर रिफ्लेक्शन द अँगल ऑफ इन्सिडन्स फॉर पॅरलल रेज ऑफ इन्सिडन्स आर नॉट इक्वल
Therefore the angles of reflection are not equal. हे जे अँगल ऑफ रिफ्लेक्शन जे तयार झालेले आहेत, आता इन्सिडंट रेज हे पॅरल असतात, परंतु रिफ्लेक्टेड रेज, तर याचा रिफ्लेक्टेड रे आणि इन्सिडंट रे, तर इथे जो अँगल तयार झालेला आहे आय इक्वल टू आर येईल इथे एकासाठी, परंतु दुसऱ्यासाठी आय इक्वल टू I1 इक्वल विल नॉट बी इक्वल टू I2. इथे जो इन्सिडंट रे तयार झाला, इन्सिडंट अँगल तयार झालेला आहे, तर हा इन्सिडंट अँगल आणि हा इन्सिडंट अँगल हा सारखा राहणार नाही. परत हा तिसरा इन्सिडंट अँगलसुद्धा सारखा राहणार नाही. त्यामुळे जसं इन्सिडंट अँगल सारखे नाही, तर त्यामुळे रिफ्लेक्टेड अँगल ऑफ रिफ्लेक्शनसुद्धा वेगवेगळे राहतील तिन्ही रेससाठी. सो लाईक दिस वी विल गेट दॅट I1 is not equal to I2 is not equal to I3 and so on, and therefore R1. तर त्यामुळे रिफ्लेक्टेड रेससुद्धा काय होतील, तर तिन्ही रेससाठी हे वेगवेगळे अँगल ऑफ रिफ्लेक्शन हे वेगवेगळं राहील आणि अशा पद्धतीने रिफ्लेक्शन हे वेगळ्या पद्धतीने होत असतं इथं इन इरेग्युलर रिफ्लेक्शन. जेव्हा रिफ्लेक्टेड रेस हे पॅरलल नसतात तर त्याला काय म्हणतात, that reflection of light is called as irregular reflection of light. So what difference we can notice between regular reflection of light and irregular reflection of light? That in regular reflection of light, reflected rays are parallel to each other. रेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईटमध्ये रिफ्लेक्टेड रेज जे निर्माण झालेले आहेत तर ते एकमेकांशी पॅरलल आहेत, परंतु इरेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईटमध्ये जे रिफ्लेक्टेड रेज आहेत दे आर नॉट पॅरलल टू ईच अदर. इथे रिफ्लेक्टेड रेज हे एकमेकांशी पॅरलल नाहीत, परंतु एक साम्य आपल्याला दोन्हींमध्ये दिसतंय की लॉज ऑफ रिफ्लेक्शन आर फॉलोड बोथ इन रेग्युलर अँड इरेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट. दोन्ही रिफ्लेक्शन ऑफ लाईटमध्ये जे रिफ्लेक्शन ऑफ लाईटचे जे तिन्ही नियम आहेत तर ते तिन्ही नियम या दोन्हींमध्ये आपल्याला बघायला मिळतील. तर इथे आपण बघू शकतो अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. एका रेचं जे अँगल ऑफ इन्सिडंट आहे तर ते त्याच रेचं अँगल ऑफ रिफ्लेक्शन हे सारखं आहे. त्याचबरोबर इथे सुद्धा बघू शकतो आपण अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. सेकंड आपण बघू शकतो इन्सिडंट रे, नॉर्मल अँड रिफ्लेक्टेड रे दे आर इन द सेम प्लेन. इथे सुद्धा आपण बघू शकतो इन्सिडंट रे, नॉर्मल अँड रिफ्लेक्टेड रे दे आर इन द सेम प्लेन. आणि थर्ड लॉ आपल्याला काय सांगतोय, इन्सिडंट रे इज ऑपोजिट टू रिफ्लेक्टेड रे. म्हणजे नॉर्मलच्या दोन्ही ऑपोजिट साईडला असतात इन्सिडंट रे आणि रिफ्लेक्टेड रे. त्याचबरोबर इथे सुद्धा तो नियम फॉलो झालेला आहे. इन दिस वे वी कॅन ऑब्झर्व दॅट लॉज ऑफ रिफ्लेक्शन आर फॉलोड बोथ इन रेग्युलर अँड इरेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट.